नमस्कार मित्रांनो, आज बघा दोन सरवार काढायचं चालू केले बघा. हे बघा ब्लँकेट म्हणलं नाही वर कशाला टाकायचं, खाली खाली पाणी खाली टाकणार एक वरचं पाणी खाली जायला वर मग कुठं टाकायचं? असं टाकल्यावर ठेवलं की पाणी नाही नाही कोणा पडतंय ती वाऱ्यान खाली, वर नाही टाकायचं. बघा हे असं बघा पत्र्यावर लगेच वाळतंय झटपट. खाली वळव का वर अजून एखाद पॅकेट बसतंय. हे असं बघा पत्र्यावर लगेच झटक्यात वाळतंय. बघा इकडं आणलंय बघा, दाखव तिकडं अंकिता. अंकिताला घेतले वर खाल्लं. आबा धुवून देते बघा, आबा काय धुवून देते ती, आम्ही वाळू घालतोय वर. पुन्हा लागले स्वयंपाकाची तयारीला. राहिला चिटकून. ऊन कडक पडलं का लगेच वाळतंय. चिटकू नका त्याला, बोल राहते तसं. घडी पडू दे मला. कसा आहे तर नका सकाळ सकाळचा आंघोळीच्या आधी म्हणलं हे करून घ्यावं. पत्र्यावर कसं दिसतंय बघा आमचा एरिया सगळा, तळ बिळ. लय ब्लँकेट झाली हो. मध्ये शिकभर ब्लँकेट आणली होती. आपली फॅन मंडळी पाहुणे रावळे कार्यक्रम काय असला का भेटायला येतील म्हणून 20-25 ब्लँकेट घेतली होती. पण ती नाही ती दुसरी त्यातली 5-6 हे येते की अजून वापरलेली. नवीन नवीन आहे तशी ठेवायची. कापला अंकी पत्र्या वाळतंय लगेच. कुठं घाण लागाय न ग आणि काय न ग. सणा 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 जसं वर पडेल तसं वाळतंय बघा. तिथं बस की बाई, तिथं बस बस. माझं बँकेट एक 2 3 4 5 झाली बघा ब्लँकेट आत्ताशी वाळवून. पुन्हा कोणाच्या घरी सवासणीचा राहणार सांगा. आम्ही घालणार आहे मंगळवारी, सवासणी घालणार आहे. तर आजपासून म्हणलं घर स्वच्छ टक्का करायचं. आता अंडी मटण बंद एक 8 दिवस. अरे बापरा का टाव करलाय तसा वर. बापरा टाव करलाय. बापराला वाटतंय दिदाला वर घेतलं, मला कसं काय वर घेणार. लेकरं एखादा एक वर घेतलं का लगेच टाव करते ती. घरावी वाटतं त्यांना, घरावलं जग असं बघ वाटतं या. आणायचं एक तिकडे बारक टाकूया का.
आताच पळवून काय पळते तसं पैसे बार कसलं तरी आणा एखादं बारीक खाली येते. पलीकडे हा ते आणा जाऊन हलका हलका हा आणा जाऊन. पत्र बिन बघा उन्हाळाभर फुफड बेपड बसलेलं पावसानं धुवून गेल्या. पप्पा ही तुमचं पहिलं ब्लँकेट होतं लय दिवसाचं. पहिलं हे लग्नातलं माझ्या ब्लँकेट आहे. लय सावली आला. ते काय हलकं आहे थोडं. 11 वर्ष झालं बघा ते ब्लँकेट टिकलं या अजूनही तसंच आहे. घेताना बरं लय मोठं होतं आता हलकं झालं या लय मोठं होतं. लय मोठं वयाला पण येत नव्हतं. इथं बसती. कसं मस्त शेप दिसते बघा. आणखी उभा राहा ह्याच्या उभा राहा. कसं दिसतंय बघा आमच्या इकडची मका पिपरण हे कसं दिसतंय या एकदम बघा तुम्हाला दावतो कॅमेरानं कसं दिसतंय बघा. हे विहीर ही शेड हे असा एरिया आहे बघा आपल्या घरासमोरचा. हे असं हे तलाव सगळीकडून बघा हे टोटल ही आपल्या दारातली बघा झाडं वरनं कशी दिसते ती शेडच्या कडनी बघा. इकडून ही झाडं आहे ती या तुकड्यात पेरली आहे बाजरी बघा उगवून आली आहे. इथं आपलं हाय टाकी बॅलर आणि ही पिपरण ही विहीर हे आपलं क्षेत्र आहे सगळं. आणि इकडं ही वगैरे आबाज घर आहे त्या झाडात बघा. बघा ही असं ही वगैरे आबाज आंब बघा ती वगैरे आबा आला बुरं घेऊन हे असं दिसतंय बघा. तळ्यात भरपूर पाणी आहे अजून. तो झाडायचं कशाला काढायचं स्वच्छ एकदम आहे ना. आता कशाला इकडे ही झालंय. तीच ब्लँकेट खाली वाढा थोडं जाऊते त्या स्क्रूच्या खाली जाऊ नका पडा चाल पडा थोडं हां बस पडतं तसंच जावा. स्क्रूवरनं जावा अँगल आहे स्क्रूवरनं काय अडचण नाही. स्क्रूच्या खाली पाहिजे मम्मी. हां बस राहू तसं राहील. किती ब्लँकेट झाली बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 ते 12 अशी 12 ब्लँकेट धुवून रेडी आहे ती. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमच्या मंगळवारी सवासणी येत्या मायाक्का देवीच्या. तर सगळ्यांना कोणाकोणाच्या घरी सवासणी येत्या मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि भेटू आता पुढच्या वेळेला. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.